सर्व सबस्क्राईब मित्रांना नमस्कार। आज दिनांक 16 मे जागतिक डेंगू संरक्षण दिवस। आता हे जे माहितीपत्रक आहे जे आपल्यासमोर दिसत आहे ते लातूर शहर महानगरपालिका याच्या वतीने प्रकाशित केलेलं आहे। हे सर्व सबस्क्राईब मित्रांसाठी मी पाठवत आहे। आता या माहितीपत्रकात या लिफलेटमध्ये दिलेली माहिती आपल्यासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करत आहे। फाईट अगेन्स्ट डेंगू। एडिस डास डेंगू व चिकनगुनिया पसरवतात। एडिस डास या प्रकारात स्वच्छ साठलेल्या पाण्याच्या साठ्यावर तयार होतात। पाण्यात दिसणारी अळी म्हणजेच डास अळी, त्यातून हे डास तयार होतात। थोडक्यात उत्पत्ती स्थान न झाकलेली पाणी साठ्याची टाक्या, भांडी, झाकलेले बॅलर, बांधकामाच्या ठिकाणी साठवलेले पाणी, छतावरील अंगणातील निरुपयोगी साहित्य, त्यात साठणारे पाणी। आता या सर्व साहित्यामध्ये पावसाचे आणि स्वच्छ पाणी साठलेले असतात, त्यामध्ये हे एडिस अळी निर्माण व्हायची शक्यता असते। उदाहरणार्थ निरुपयोगी जुने टायर्स, आपल्या घरी जे निरुपयोगी जुने वाहनाचे सायकलचे टायर्स असतात यामध्ये पाणी साठून की एडिस डास यामध्ये उत्पत्ती होण्याची शक्यता असते। नारळाच्या वरवंट्या, प्लास्टिकच्या बाटल्या व इतर निरुपयोगी साहित्य, साचलेले पावसाचे पाणी, फुलाच्या कुंड्या, आपण फुलाला पाणी देतो त्या कुंड्यातही स्वच्छ पाणी असते, त्यामुळे इथे डासाची उत्पत्ती होण्याची शक्यता असते। कूलरचे ट्रे, आता कूलर्स आपल्या प्रत्येकजण कूलर वापरतो, उन्हाळ्याचा दिवस आहे, कूलरचे ट्रे असतात, त्यातही अळी होण्याची शक्यता असते, त्यातून डास निर्माण होण्याची शक्यता असते। फ्रीजच्या पाठीमागील ट्रे, त्यामध्ये पाणी असतं आणि ते पाणी असल्यामुळे तिथेही डासाची उत्पत्तीची शंका या ठिकाणी बाळगली जाते। हा डास फक्त दिवसा चावतो, प्रामुख्याने कोपऱ्यात अंधाऱ्या भिंतीच्या जागेत बसतो। घर आणि परिसरातील डासाचा उद्भव रोखा आणि डासाच्या चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करा। उपाययोजना: घट्ट झाकण, सर्व पाणी टाक्या आणि साठे झाकून ठेवावे। छतावरील अंगणातील निरुपयोगी साहित्याची विल्हेवाट लावा। बाहेरील तसेच घरात असताना शरीरावर झाकण्यासाठी पूर्ण बाह्य कपडेचा वापर करावा। हात पाय अंग उघडे राहू नये, डास चावणार नाही याची दक्षता घ्यावी। डास प्रतिबंधक कॉईल किंवा क्रीमचा वापर करावा। लहान मुलांना कोपऱ्यामध्ये, पलंगाखाली, अंधाऱ्या खोलीत जागेत बसण्यासाठी व खेळण्यास प्रतिबंध करावा। नळाखालील परिसरातील खड्डे असल्यास त्याला बुजवून घ्यावे, जेणेकरून पाणी साचून डास तयार होणार नाहीत। खिडक्यांना जाळ्या बसवून घ्याव्यात। ताप आल्यावर त्वरित नजीकच्या शासकीय दवाखान्यात उपचार करून घ्यावा व रक्ताची तपासणी करून घ्यावी। पाणी साठे झाकून ठेवा। छतावरील अंगणातील निरुपयोगी साहित्याची विल्हेवाट लावा। डेंग्यू व चिकनगुनियाची एडिस डासाची उत्पत्ती टाळा। आता हे लिफलेट जे आहे परत एकदा सांगतो, लातूर शहर महानगरपालिका याच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेलं आहे। धन्यवाद सबस्क्राईब मित्रांनो।